माय बाप हो तुम्हा सर्वांच्या साक्षी, तुम्हा सर्वांच्या साक्षी मी माझा दुसरा राऊंड देऊन गेलो. एखादा शब्द शहीद साहेबाला वाईट बोललो होतो का? बोललो होतो. पहिल्या डावाले मी जीवनाचा सार सांगून गेलो. काही राऊंडला काही बोललो नाही. दुसऱ्या राऊंडला आलो. चकलस की बातें छोड़ो ज्ञान की बातें करना तमन्ना मिटा देंगे. काही वाईट होतं त्याच्यात? हा थोड्याच्या महिना अगर दूध आला, थोड्याच्या महिना अगर दूध मी एखादा शब्द वाईट जर बोललो असतो ना तर ठीक आहे. आर पार करूंगा. दाखव का म्हणते? दाखव का तुला ज्ञानात सोडता म्हणते? जानबे तुला कोण भेटते म्हणते? बापरे जानबे महा बे पर्यंत गोष्ट आली. तुम्हाला बे म्हणते? याच्यावरून तुमची संस्कृती, तुमच्या घरचे संस्कार दिसून पडतात. मान्यवर शहीद साहेब, हा तुमच्या बोलण्यावरून तुमच्या घरी कोणते संस्कार आहे ते दिसून पडते. मी लहान असता, माझ्यापेक्षा लहान, मी तुम्हाला अभि म्हणलं होतं तर चाललं असतं. पण तरी पण जाऊ द्या, तुम्हाला मोठेपणाचा आव आला कदाचित. आव आला तुमचा, तुम्हाला लागला तर म्हणते मी मारीन छक्का. स्वतःचे गाणे लिहितो बापा बापा, गाणे लिहितो स्वतःचे. बरं काही हरकत नाही. बापाची कमाई तुझे मार के रहूंगा, मोडूंगा. जान तरी वाकल नाही म्हणते, मोडून जाईल पण वाकणार नाही म्हणते. काय म्हणते तू समजू नको घेर सारं, नाहीतर होईल आरपार. पाले दाखवतो मी माझी धार, उभाची तर पाडील रे ना माती तर गाडील रे. एवढे दिवस नाही पुरी बोतल झाली, बोतल. म्हणून म्हणायचं आहे का तू शायर दिखता मशहूर मगर गाना बजाता पाखंडी. सूरज तू शायर दिखता मशहूर मगर गाना बजाता पाखंडी. अंदर चला देते, अंदर चला देते दंडी. खुद को समझता ताकतवर बताता घमंडी. तुम चुप रखे है ना, भर में पलटा दूंगा बंडी. काही बोललो होतो तुने एखादा शब्द? गधे घोडे कुत्रे हे कुठून आले का? कुठून आले? ह्याची पैदास होता, याची पैदास होता. हे तारच्यावर झाले. आणि म्हणून म्हणायचं आहे का आज पूरा तयारी के साथ मैदान में हम भी उतरे. आज पूरा तयारी के साथ मैदान में भी हम भी उतरे हैं. अरे देख लेंगे तुम्हारे यहाँ पर कितने खतरे हैं. देख लेंगे तुम्हारे यहाँ पर कितने खतरे हैं. दिल खोल के इन खतरों से खेलेंगे. खोल के इन खतरों से खेलेंगे. कसम तुम्हारी शायरी की, तुम्हारे हर वार को झेलेंगे. सर कटे या पर तुझे हटूंगा नहीं. चाहे सर कटे या पर तुझे हटूंगा नहीं पीछे. अरे मिल गया हाथ में तो कुचल डालूंगा. कुछ मिल गया मेरे हाथ में तो कुचल डालूंगा नीचे. तुझे जो सोता खरा नहीं सोता करता नहीं, चाहे ऊपर 1000 कर ले. करता नहीं चाहे ऊपर 1000 कर ले. सवार लूंगा अपनी ताकत से, तू अपने खंजर से तो वार कर ले. सवार लूंगा अपनी ताकत से, तू अपने खंजर से सवार लूंगा अपनी ताकत से, तू अपने खंजर से वार कर ले. बाल बाका होगा तेरे लकड़ी लाठी मार से. बाल बाका होगा तेरा लकड़ी लाठी मार से. अरे चोट नहीं आएगी तेरी बोतल हुई तलवार से. पूर्ण बोतल झाली. चोट नहीं आएगी तेरी बोतल हुई तलवार से. का उल्टी सीधी बात मत कर, क्या रखता है तिक्की और खट्टी में. उल्टी सीधी बात मत कर, क्या रखा है तिक्की और खट्टी में. अरे आर पार करने की बात छोड़, तुझे दफन करूंगा इस मिट्टी में. दफन करूंगा तुझे इस मिट्टी में. फायदा क्या है? कौन सुनेगा मलम पट्टी में. अरे सीधे चला खड़ा, न तो जिंदा
म्हणते काय आहा, समजू नको घेरे सार तू समजून घेरे सार नाही तर होईल आर पार बापरे. तो मी माझी धार उभाची तर पाडीन रे उभाची तर पाडीन रे माती तर गाडीन रे नाही हा हम्म. तेरे रच के कमर तूने पहली नजर तेरे रच के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया तेरे रच के कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया कच्ची गोली नहीं खेलता अरे बाहर लेता चलो अरे गरे का गुण नहीं शायर अम्मा दास का है क्या बात असं म्हणतो अरे शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लाज तरी वाटते शहाणपणाच्या गोष्टी सांगायला लाज तरी वाटते धागा याची लचाक म्हणून कुत्र्यासारखा खांडू अगे बाय फाडून छाटते धागा याची लचाक म्हणून कुत्र्यासारखा खांडू चाटते धाग्याच्या मालावर फाग्या उदर हा भाडीवर कोणी लागते धाग्याच्या मालावर फाग्या उडणार हा भाडीवर कोणी लागते मी मारायला जातो दणका मी मारायला जातो ग्याराच्या दणका याची पहिलेच म्हणतो फाटले गावा अज्ञानाची पोटी अच्छा आणि म्हणून काय म्हणायचं आहे काय तुझ्या टांगे आर पार त्या कवडे हो का रे कवडे कवडे हो का खेळाच्या आरपार करशील तुला आरपार करत नाही मी चुपचाप राहील का तुझ्या टांगे वरता महाडून फलको तुला अवजाराची गरज पडत नाही अवजार आणशील केव्हा ना टाकशील केव्हा हाताने काम करतो बिलकुल अच्छा. हातपाय सही सलामत आहे तुझ्या टांगे वरता महाडून फलको तुझ्या दोन फलक्या करून उभा तुझ्या टांगे वरता फलको तुझ्या हजार देखा सूरज तेरे जैसे लंपट हजार देखा ये क्या महफिल मैंने भी चौपड़ बाजार देखा ये क्या महफिल मैंने भी चौपड़ बाजार देखा तू क्या आजमा सकता मेरे विचारों को चौसठ फासा मी म्हणतो आपले 64 फासा होती नाही होगा 30
शायरी जमलं नाही. हा, हे हो शायरी बंडी बनायला पाहिजे होती. चौसष्ट फासा म्हणतो तू दुसरा कोणता खेळ सांग ना का हा. गंजीपा सांग कोणताही सांग तर मी संगीत करतो तुम्हाला तेच तर मी म्हणून मी मग अशी म्हणलं सुरतजी तुझं नाव किती मोठं झालं असं हा. पण अजूनही तुला अध्ययन करणं गरजेचं आहे आहे. अध्ययन करणं गरजेचं आहे ब्रह्माजीने विचारून घे शाहीर ब्रह्माजीला विचारून घे कोणतं गाणं कशा पद्धतीने तोडता येईल बा म्हणून. असं नाही आम्ही त्यांच्या विचारात एवढे मोठे झालो नाही. आम्ही मलाही शाहिरीचा चौदार नव्हता माझ्याबरोबर पहिली दुय्यम घेणारे तुमचे वडील होत अच्छा. विसरता आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एवढे मोठे झालो आम्ही तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एवढे मोठे झालो आणि तुम्ही असे वडारात राहाल तर कसं भागल आम्हाला तरी पटत का ह्या गोष्टी लोक मला काय बोलतील नाही का त्याच्या बापाला तुला शिकवलं तू का केलास बा म्हणून म्हणतील का नाही म्हणतील म्हणतील. वाईट नको सांगतो मी तुला इशारा देतो निर्वाणीचा आणि म्हणून म्हणत आहे का असं मस्तीचा वाचा नको वाजवू. तुझी तरवरत जागा नको भाजवू. गुमान मत कर पगलेंगे गुमान तेरा एक दिन ढल जाएगा गुमान मत कर पगले ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा और ये सोने जैसा तन तेरा ये मट्टी में मिल जाएगा आर पार कराच्या गोष्टी काही आल्या होत्या आल्या होत्या म्हणून म्हणायचं आहे, गुमान मत कर पगले ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा ये सोने जैसा तन तेरा मट्टी में मिल जाएगा अरे कौन है दुनिया में तेरा ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी कौन है दुनिया में तेरा ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी सूरज वक्त पर काम नहीं आएगी तेरी कमाई हुई रोटी वक्त पर काम नहीं आएगी तेरी कमाई हुई रोटी येतच करा ना येतच भरा है आरपार म्हणते आरपार तुबना म्हणून होता असा मस्तीचा वाचा नको वाजवू. तुझी तरवरत जागा नको भाजवू. किती झाले तुझे आज माझा दुबार. किती झाले तुझे आज माझा दुबार. दब झटक्यानं लंबा कर कोण म्हणते जरा संघाला माहिती का जरा संघाला असाच गर्व झाला होता मा कोण का करते रे मा कोण का करते आणि म्हणून त्याला गर्व झाला होता त्याचा गर्व हरण करण्यासाठी भीमाला माहित झालं तर भीम मारताच मारते त्याच्या मांडीवरती पण काही होत नव्हतं आणि म्हणून भीमाला माहित झालं होतं भीमाला एक संदेश मिळाला त्याची कमजोरी मिळाली तर म्हणे गवताची काडी अशी तर उजव्या हाताचा डावीकडे फेकायचं गवत म्हणे आणि डाव्या हाताचा उजवीकडे फेकायचं म्हणे त्यावेळेस असं करशील तेव्हा तू जरासंघाचा वध करशील तर त्यावेळेस भीमानं तो प्रयत्न केला जरासंघाचा गर्व हरण करून टाकला फलक्या तर करून ठेवल्या बिलकुल एका दणक्यात फलक्या करून ठेवल्या तर तू कोणत्या वावरातला काय आहे का तू कोणता आहे आणि म्हणून जास्त बोलण्याला काही अर्थ नाही आहे तू या गाण्याची कटाव झाली मला काय म्हणायचं आहे खरं बोलायला का बिघडते अजून आदत नाही सुटली खरं बोलायला का बिघडते अजून आदत नाही सुटली भाडीचं लुगडं बापाचं नाव अक्कल आहे दिलगुटली भाडीचं लुगडं बापाचं नाव अक्कल आहे दिलगुटली लावतो म्हणते गवसनी आकाशाले पण चंद्र सूर्य तर पहिले झाड लावतो म्हणते गवसनी आकाशाले पण चंद्र सूर्य तर पहिले झाड तू कर बापू विचार ह्या कामाचा नाही तर तू होईल तर मोबाईल गरम विचार कर ह्या कामाचा नाही तर मोबाईल होईल तू गरम गुटली कशी
शेर होकर ना माती खाया, हा माती खाया शेर होकर हा चवन्नी छाप राजा सुनेर नहीं होता। ओ शायर साहब, ओ शेर के बच्चे, हा? शेर 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 म्हणते नाही, कलंगीचा शेर हा, आणि म्हणून म्हणायचं का चवन्नी छाप राजा सुनेर नहीं होता, चलता है ज्ञान का दीप वह अंधेर नहीं होता। खून है कायरता का भरा जिसके रग में, खून है कायरता का भरा जिसके रग में, बकवास करने वाला गिदड़ वो साला जंगल का शेर नहीं होता। आणि म्हणून काय म्हणायचं आहे, कोण म्हणते देशभक्तीचा देखावा नाही कवडीची शरम आणि लाज, किती चढला भरम दणका देऊन गरम याची मिटवून देतो मी खास काय। जालियनवाला हत्याकांड सगळ्याला माहित आहे, जालियनवाला हत्याकांड सगळ्याला माहित आहे, पण माझ्या मायबाप हो जालियनवाला हत्याकांड मध्ये जेवढे मरण पावले नसतील तेवढे हा हत्याकांड मध्ये मरण पावले। आदिवासी कांड म्हणून होता, पण त्याची चर्चा आणि नोंदही नाही साध्या इतिहासात, नोंदही नाही का। जल जमीन आणि जंगल ह्या ठिकाणी ह्यासाठी बिरसा मुंडानं एक सभा बोलवली होती। जल जमीन आणि जंगल साठी बिरसा मुंडानी सभा बोलवली, तर त्या गोष्टीची वाच्यता त्या इंग्रजांना, आपल्या भारतातल्या काही लोकांनी त्या इंग्रजांना सांगितलं। भाड खायानं, भाड खाय काही काही लोक राहतात काही काही, तर त्या भाड खायांनी त्या इंग्रजाच्या हेरांनी ते माहिती त्या इंग्रजांना दिली, तर त्या इंग्रज आले पण समुद्रमुखी पडले। त्या अवस्था बिरसा मुंडानं आपल्या डोळ्यानं पाहिली आणि त्यावेळेस ते बिरसा मुंडा त्या दलालांना काय म्हणतात, बंदूक चलेगी तेरी बंदूक चलेगी, बंदूक चलेगी तेरी बंदूक चलेगी, इंग्रजांना म्हणते माणसासारखे मर्दासारखे जहाँ मर्द हो के औरत की तरह रोता है, जहाँ मर्द हो के औरत की तरह रोता है। अरे फायदा क्या है, आंसू से आग होता है, परवाह बेमुकम्मल है जिनकी मानवता। अरे बुद्धि के नपुंसक क्यों गफलत में सोता है, लगता है तू आया पहन के औरत का चूड़ा, लगता है तू आया पहन के औरत का चूड़ा, हम यो बड़ी है तुझे पढ़ाते इंसानियत का धड़ा। सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर, सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर। अरे इंसानियत से चल पकड़े ये अपनी गंदी जुबान सुधर, इंसानियत से चल पकड़े ये अपनी गंदी जुबान सुधर। कोण म्हणते, बिरसा मुंडा म्हणते माणसासारखे मर्द मानव गोळीबार करता का बे, मानव गोळीबार अबे तू तुमच्या जिंदगानीवर, तू तुमच्या जिंदगानीवर। अबे त्यापेक्षा म्हणे तर हातावरती पाणी घ्या, तर हातावरती पाणी घ्या आणि नाकाचा शेंडा डुबवून पळून पळापळ म्हणून द्या म्हणून। तुमच्या जगण्याला काही अर्थ नाही बे, मर्दाची औलाद असती तर मर्दासारखा युद्ध केलं असतं म्हणजे। असं मानव वार करता का रे म्हणजे, मागव वार करता। आणि त्या प्रसंगी तो म्हणते मी तुम्हाला म्हणत नाही, वार करने के लिए धक्का बुक्की का काम नहीं होता, वार करने के लिए धक्का बुक्की का काम नहीं होता। रेल चलती है लोहे पर, ऐसे मोटर के चक्के का काम नहीं होता, ऐसे मोटर के चक्के का काम नहीं होता। तूने क्या आजमाया मेरे शहरी को, तूने क्या आजमाया मेरे शहरी को, शहरी करना कोई आपके छक्के का काम नहीं होता, शहरी करना कोई आपके छक्के का काम नहीं होता। हालवली डोई ना भुलवली बाई होगा ना, हालवली डोई ना भुलवली बाई। अरे हा काही झालं तरी चालत, पण हाल बाई नाही आली।
का तमाशा तर मर्दानकी गाजवायला पाहिजे काय होतं लक्ष करू पाहिजे